लेखिका स्वर्गीय अनुराधा तेंडुलकर यांच्या गाथा पुतळ्यांची आणि कोल्हापूरच्या प्रेरणादीप या दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं। हा सोहळा म्हणजे या लेखिकेच्या दोन मुली तितिक्षा आणि आकांक्षा कुलकर्णी यांनी केलेली आईची स्वप्नपूर्ती होय, असं मत ज्येष्ठ लेखक प्रभाकर तांबट यांनी व्यक्त केलं। पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते। गाथा पुतळ्यांची आणि कोल्हापूरच्या प्रेरणादीप ही दोन पुस्तकं महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचावीत अशी स्वर्गीय अनुराधा तेंडुलकर यांची इच्छा होती। परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण झालं नाही। पण त्यांच्या तितिक्षा आणि आकांक्षा कुलकर्णी या दोन लेखींनी आईचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं। या मुलींच्या पुढाकारानं आणि भाग्यश्री प्रकाशनच्या माध्यमातून ज्येष्ठ लेखक प्रभाकर तांबट, सुचेता कोरगावकर, महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर, ज्येष्ठ शिल्पकार संजीव सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला। पुतळा उभारताना येणाऱ्या अडचणी आणि सामाजिक जाणीव याबाबत प्राचार्य अजय दळवी आणि शिल्पकार संजीव सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपल्या ओघवत्या वाणीतून ज्येष्ठ लेखक प्रभाकर तांबट यांनी कोल्हापूरच्या इतिहासाचा मागोवा घेतला। कोल्हापुरातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांचा संदर्भ देत महिला दक्षता समितीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या प्रेरणादीप या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा उद्देश सुचेता कोरगावकर आणि तनुजा शिपूरकर यांनी सांगितला। सुरेश शिपूरकर, अनुराधा सामंत, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला सचिन चांदबाग, शुभदा हिरेमठ, प्रकाशिका भाग्यश्री कासोटे यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।